आज केले सानिकाचं केळवण, तर आजचा दिवस माझ्यासाठी थोडा आनंदाचा आणि भावूक करणारा आहे. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी आज ब्लॉग शूट करायला चालू केला आहे. तर आज सानिकाची केळवण करायचे आणि तिला बोलवलेलं आहे. सकाळचं चहा पाणी वगैरे हे सगळं झालेलं आहे. कपडे वगैरे हे सुद्धा सकाळी पटकन धुवून टाकलेले आहेत. ते बऱ्यापैकी सकाळचे कामं आवरलेत. आता डेकोरेशन करणं आणि आता तिच्यासाठी काय करायचं स्वयंपाकाला तर चाललेलं आहे. म्हटलं साधा स्वयंपाक करायचा का पावभाजी करायची, तर तिला पावभाजी आवडते. मग म्हटलं चला आता पावभाजीच करूया. तिला सकाळी लवकरच बोलवलेलं आहे आणि घरातलं ते लग्न झालेलं 2 दिवसाखाली. तर हे आठवडा तर कसा गेला तर हे आठवडा तर कसा गेला काय समजलंच नाही. गेल्या रविवारपासून या रविवारपर्यंत. तर गेल्या रविवारी मी जाण्याच्या सुवासनी होत्या गुरसाळ्याला. नंतर सोमवारी घरातलं काम म्हणजे खरेदी वगैरे किरकोळ मुलींची ही आता लग्नासाठी करायची होती ती केली. मंगळवारी नंतर पुन्हा गुरसाळ्याला, कारण नवरी वगैरे जाणार होती. त्यामुळे बुधवारी आमच्या इकडे नवरी जात नाही, त्यासाठी मंगळवारी नवरी जाणार म्हणून पुन्हा गुरसाळ्याला केला. घाणा बांगड्या वगैरे नवरी वाटं लावायचं ते सगळं एकाच दिवशी होतं. बुधवारी नंतर हळदीसाठी एकलासपूरला गेलो आणि गुरुवारी लग्न आणि शुक्रवार शनिवार तर सगळी दगदग आणि मुलांच्या स्कूल चालू. आता नंतर सानिकाचं पण लग्न आहे, त्यामुळे स्कूल पण काय बुडवू शकत नव्हतो. त्यामुळे त्यांना स्कूलला जावंच लागलं मुलींना. त्यांना कंटाळा तर एवढा आलेला होता आणि सारखं अगदी थकून गेल्यासारखे चेहरे सगळ्यांचे दिसत होते. स्कूलवरून आलं का फक्त त्यांचं म्हणजे सगळ्यांना एवढी दगदग झालेली होती की फक्त आराम करायचं हेच चाललेलं होतं. आणि आता आज रविवार तरी पण एकलासपूरला जायचं आहे. त्यांचं ते ओटी भरायचा कार्यक्रम आहे, त्यासाठी संध्याकाळी जायचं आहे. म्हटलं सानिकाला तू सकाळीच ये. नंतर राहिलं का आता असे किती दिवस राहिलेले आहेत. ती पण बुधवारी शनिवारी नवरी जात नाही. आता सानिकाचं लग्न आहे रविवारी, त्यामुळे आदल्या दिवशी शनिवारी काही नवरी जाणार नाही. शुक्रवारी ती जाणार आहे. मग नंतर तिला बाकीच्या गोष्टी खरेदी असेल, पार्लर असेल, तिचं काय करायचं म्हटलं तर 1-2 दिवस अगोदर पाहिजेच. गावदेव करायचे ते. मग आज कसल्याही परिस्थिती म्हटलं आज तिचं केळवण करूया. बऱ्यापैकी सगळ्यांचे झालेत, आता मीच राहिले करायचं. चला आता बाकी सगळी तयारी करून घेते. झालं आता गिरवी वगैरे हे घेतलेलं आहे करून आणि तिचा पण फोन आलेला आहे सानूचा येते म्हणून. तर एक तास 1-1.5 तास लागेल तिला यायला. तोपर्यंत मला इथली सगळी तयारी करून घ्यायची. एक छोटंसं डेकोरेशन करायचं आहे, जास्त काय नाही पण थोडं तरी चाललंय असं डेकोरेशन करायचं. आता किती होतंय काय होतंय बघू. आता आज संडे आहे, रविवार आहे, पण आता यांना पण बरीच बाहेरची काम आहेत. आठवड्यातून एक सुट्टी असते, त्यामुळे रविवारी बरीचशी कामं आवरून घ्यायची असतात. आणि गेल्या रविवारी पण हे बाहेर वाळून देगावला गेलेले होते, त्यामुळे गेल्या रविवारची अशी 15 दिवसाची पेंडिंग काम आहेत ते आज करून घ्यायचे. नंतर त्यांची कपड्याची शॉपिंग वगैरे हे पण करायची आहे. त्यांच्याकडे खरेदीला कपड्याचा जास्त वेळ लागत नाही. एकच त्यांचं ठरलेलं असतं, व्हाईट कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट. पण त्याला सुद्धा हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ असं परत चाललेलं असतं. झालं आता याच्यावर सहमत आपल्याकडं कधी येईल काय माहीत नाही. सगळं छान करायचा प्रयत्न चालू आहे. पावभाजीची भाजी तर बनवून झाली, पण माझा आणि मामींचा आमच्या दोघींचाही उपवास आहे आज. मामी आणि मी दोघीही संध्याकाळी उपवास सोडतो. मामीने उपवास सोडला तर ठीक, नाही सोडला तर मग इथं खिचडी, बटाटाची उसळ, वेफर्स बटाटाचे हे सगळं मी तळून घेतलं होतं. आणि इथं भाजी आपली तयार झाली. सगळं पटकन इथं आवरून घेतलं, भांडे घासून घेतले, कट्टा स्वच्छ करून घेतला आणि इथं डेकोरेशनची तयारी करायला लागली. डेकोरेशन आज मात्र करताना आहोंनी सुद्धा मला इथं मदत केली. तर डेकोरेशन अगोदर करून ठेवायचं म्हटलं तर आदेश काही इथं ठेवणार नव्हता, त्यामुळे केळवण करायच्या अगोदरच मला इथं थोडा वेळ अगोदर करून ठेवावं लागणार होतं डेकोरेशन. जान्हवी आणि परीने दोघींनीही मला कामात आज खूप मदत केली. फुलांच्या पाकळ्या वगैरे त्यांनी इथं सुट्ट्या करून ठेवलेल्या होत्या, त्यामुळे डेकोरेशन करायला लगेचच झालं आणि सोपं पडलं. जेवण वगैरे झालं, नंतर इथं आमचे फोटो काढायचं चाललेलं होतं आणि आता थोड्याच वेळात ती कासेगावला जाणार होती. अखेर माझ्या भावनांचा बांध फुटला आणि मला एवढं रडायला आलं. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.